अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुतत्वाला पोचलेल्या आणि आपल्या जीवनातील कर्तृत्वाने उत्तुंग लोकप्रियतेला आणि पुण्यत्वाला पोहोचलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे या भारतातील एक अलौकिक स्त्री निर्मल गंगाजल पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी। ज्या व्यक्तीचं जीवन पुण्यशील असतं त्या व्यक्तीचं चरित्र लिहिताना, वाचताना, बोलताना, सांगताना श्रोत्याला, वक्त्याला आणि लेखकाला जे पुण्य प्राप्त होतं अशा व्यक्तींच्याच नावापुढं पुण्यश्लोक ही उपाधी लावली जाते। या भारतामध्ये अनेक राजमाता झाल्या, महाराणी झाल्या, परंतु पुण्यश्लोक ही उपाधी लागलेली भारताच्या इतिहासातील ही एकमेव स्त्री आहे। आपल्या जीवनातील अलौकिक तत्वांचा ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये वेळ आली त्या त्या ठिकाणी त्यांनी अतिशय प्रभावीपणे वापर केलेला आहे। त्यांच्या जीवनाचा एक खास पैलू माझ्या चिंतनामध्ये, वाचनामध्ये मला जो आला तो सर्वात प्रथम सांगावा वाटतो की त्यांच्या आयुष्यामध्ये दृढनिश्चय हा अतिशय पराकोटीचा होता। त्यांनी एकदा ठरवलेली एखादी गोष्ट मनात ठरली तर ती केलेलीच आहे आणि केलेली सांभाळलेली आहे। अनेक लोकांना कार्य करता येतं, मिळवता येतं, पण सांभाळता येत नाही। अहिल्या मातेच्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत। अगदी बालपणीचाच त्यांचा इतिहासातील एक संदर्भ जर घेतला तर लहान वयामध्ये 8-10 वर्षाचं वय असेल, चौंडिया जामखेड तालुक्यातील गावामध्ये ज्यावेळी पेशव्यांचा तळ पडला होता त्यावेळेला आपल्या मैत्रिणीसोबत या माता सीना नदीच्या काठी एक शिवलिंग केलं होतं। त्या शिवलिंगाच्या त्या मनोभावे लहान मुली पूजा करत होत्या आणि त्याचवेळी पेशव्यांच्या घोडदळातील एक घोडा उधळला आणि त्या दिशेने भरगाव वेगात धावत आला। सगळ्या लोकांनी गोंधळ केला, घोडा पळतोय, घोडा धावतोय, बाजूला व्हा, बाजूला व्हा। त्या लहान मैत्रिणी त्यांच्यापासून सगळ्या निघून गेल्या, पळून गेल्या, परंतु अहिल्या माता मात्र त्या शिवलिंगावरती वणव्या पडल्या। सर्वांनी ते पाहिलं, सर्वांना वाटलं की आत्ता या ठिकाणी 100% त्या मुलीचा टाचेखाली तोडून चिंधड्या उडतील असं सर्वांना वाटलं। सुदैवानं घोडा बाजूनं निघून गेला आणि त्याच वेळेला पेशवे त्या ठिकाणी घोड्यावरून धावत आले। बरोबर मल्हारराव होळकर पण होते आणि त्यांनी न राहून त्या लहान मुलीला विचारलं, अरे तू घोड्याच्या पायाखाली तुडवून गेली असतीस ना, तू इथून पळून का गेली नाही बाकीच्या मुलींसारखी? त्यावेळी अहिल्या मातेनं जे निर्धारानं बाणेदार उत्तर दिलं ना ते इतिहासात अजरामर झालेलं आहे। अहिल्या माता त्या वयातही म्हणाल्या की हे शिवलिंग आम्ही निर्माण केलं होतं, मग ज्यांनी ते निर्माण केलेलं आहे त्याची सुरक्षा किंवा रक्षण करण्याचं काम त्याच व्यक्तीचं असतं ना। प्राणपणाने आपण निर्माण केलेल्या गोष्टीचं रक्षण केलं पाहिजे। या बाणेदार उत्तरानं अहिल्या माता मानकोजी शिंदे पाटील या चौंडीच्या सामान्य शेतकऱ्याची किंवा पाटीलकी असणाऱ्या एका व्यक्तीची मुलगी मल्हारराव होळकरांसारख्या सुभेदारांची सून झाली। म्हणजे ठाम निश्चय, बाणेदार उत्तर आणि आपल्या भूमिकेशी दृढ संकल्पाप्रमाणे भक्कम राहणं हे अहिल्या मातेच्या जीवनातील विशेष गुण होता। त्यांच्या जीवनाची उंची गाठण्याची पहिली सुरुवात या घटनेपासून झाली। घरी त्यांना शिकवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी पंतोजीची नेमणूक केलेली होती, त्यामुळं काही लिहिता वाचणे इतपत ज्ञान त्यांना चांगल्या प्रकारे होतं। सुभेदारांची, मल्हारराव होळकरांची सून झाल्यानंतर मात्र त्यांच्यावर जी जबाबदारी पडली आणि त्यांच्यावर जो विश्वास दाखवला तो इतिहासामध्ये अलौकिक आहे। मी अगोदर अहिल्या मातेच्या जीवनातील दृढ निश्चय आणि ठाम निर्णयाला कशा पक्क्या असायच्या त्याच्यावर एक प्रकाश टाकू इच्छितो। ज्यावेळेला मल्हारराव होळकरांना या आपल्या सुनेच्या अंगातील अलौकिक गुणांची प्रचिती आली त्यावेळी ते ज्यावेळी मोहिमेवर असायचे, वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी देह ठेवलेल्या मल्हारराव होळकरांनी, तोही आलमपुरा या ठिकाणी मोहिमेवर असतानाच। त्यामुळे आपल्या जीवनातील अखंड मोहिमा करणारा हा योद्धा आहे आणि अपराजित योद्धा आहे। मल्हारराव होळकरांचा इतिहास अतिशय वेगळा, एक मुरब्बी राजकारणी, पट्टीचा तलवारबाज, धुरंधर योद्धा। त्यांच्या नावाला जेवढ्या उपमा देता येतील तेवढ्या थोड्या आहेत। सामान्य सैनिकापासून ते सुभेदार होण्यापर्यंतचा हे इतिहास त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी गाजवलेला आहे। असा अनुभवी सासरा अहिल्या मातेच्या जीवनामध्ये आला त्यावेळी त्यांनी अहिल्या मातेला ज्यावेळी ते मोहिमेवर जायचे त्यावेळेला आपल्या कारभाराची सर्व सूत्र त्यांच्या ताब्यात दिली
माझ्या वाचनातील तर इतिहासातील तो पहिला सासरा आहे की जो हयात असताना आपल्या सुनेला महसुलाचा अर्थ खात्याचा संपूर्ण व्यवहार आपल्या सुनेच्या हातात दिला. जगाच्या इतिहासात असं उदाहरण आढळत नाही. परंतु अहिल्यामातेनंही तो किती सार्थ ठरवला. त्यांचा ठाम निश्चय किंवा त्यांचा दृढ निश्चय कसा दिसतो पहा. खंडेराव होळकर हे मल्हारराव होळकरांचे एकुलते एक पुत्र होते. ते पदसिद्ध युवराज होते, व्यसनी होते, थोडेसे छंदी होते. दर महिन्याचा पगार आणि त्याचा हिशोब ठेवण्याची व्यवस्था संपूर्ण सेनेची अहिल्यादेवीकडे होती. मल्हारराव होळकर मोहिमेवर असताना खंडेराव होळकर दरबारामध्ये आले. अहिल्यादेवी त्यावेळेला चोपडीमध्ये आपला हिशोब लिहित होत्या. खंडेराव होळकर आले आणि म्हणाले, मला माझा पगार पाहिजे. त्यावेळी अहिल्यामातेने त्यांचं खातं उघडून पाहिलं. त्यांना लक्षात आलं की या महिन्याचा पगार आपण यांना दिलेला आहे. तेव्हा अहिल्यामातेनं सांगितलं की तुम्ही या महिन्याचा पगार उचललेला आहे, तुम्हाला आगाऊराव पैसे देता येणार नाहीत. खंडेराव होळकर पदसिद्ध युवराज असल्यामुळे चिडले. दरबारामध्ये आपल्या बायकोनं आपला अपमान केला असं त्यांना वाटलं आणि त्यांनी रागारागानं ती चोपडी हातातनं उचलली आणि अहिल्यामातेच्या कपाळावर भिरकावून मारली. त्या चोपडीला चारी बाजूला लोखंडी कड्या होत्या. त्या एका कडीची इजा अहिल्याबाईला झाली. त्याच्यावरती थोडी मलमपट्टी करून अहिल्यामाता ज्यावेळेला राजवाड्यावर आल्या घरी, त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणामध्ये धाकधूक चालू होती, हृदयाची धडधड चालू होती की आपण केलेल्या या सगळ्या प्रकाराचा आपल्या सासूबाईवरती काय परिणाम झाला असेल. दरवाजामध्ये त्यांच्या सासूबाई गौतमीबाई उभ्या होत्या. गौतमीबाई दरवाजाला चौकटीला हात देऊन उभ्या असलेल्या पाहिल्या आणि अहिल्यादेवी त्यांच्या समोर जाऊन त्यांनी मान खाली घातली. गौतमीबाईनं अनवटीला धरून त्यांची मान वरती घेतली. खाली का पाहतेस, मला घडलेली घटना कळालेली आहे आणि तुझं कौतुक वाटतं म्हणून गळ्यातली पांढऱ्या मोत्याची माळ काढली आणि अहिल्यामातेला बक्षीस दिली. माझ्या बांधवांनो, या काळामध्ये या घटनेचा आपण जर बारकाईने विचार केला तर लक्षात येईल, आपल्या एकुलत्या एक पुत्राचा सुनेनं जर अपमान केला तर आजची सासूसुद्धा तिचा कोणत्या शब्दात समाचार घेईल हेच नव्यानं सांगायला नको. पण अहिल्यामातेच्या जीवनचरित्रामध्ये त्यांचं उत्तुंग चरित्र घडण्याच्या पाठीमागं सासू गौतमीबाई आणि सासरे मल्हारराव होळकर यांचं अतिशय मोठं योगदान आहे. या दोघांना वगळून अहिल्यामातेचं जीवनचरित्र कोणालाच सांगता येणार नाही. आपण घेतलेल्या निर्णयाचं स्वागत त्यांनी केलं, सासूबाईंनी केलं, याचा खूप आनंद अहिल्यादेवींना झाला. त्यानंतर पुन्हा भविष्यामध्ये अहिल्यादेवीच्या सासऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं आणि अहिल्यादेवीच्या सासऱ्यांनी मल्हारराव होळकरांनी सुद्धा त्यांना कंठाभेट दिला. आपल्या केलेल्या कामाचं कौतुक झाल्यामुळं अहिल्यादेवींना उभारी आली. त्यांच्या जीवनामधला ठामपणाचा तिसरा एक निर्णय तुम्हाला सांगून देतो. ज्या काळामध्ये घटना दुर्दैवी घडली, खंडेराव होळकर कुंभेरीच्या वेड्यामध्ये तोफेचा गोळा लागून कामी आले आणि कामी आल्यानंतर त्यांच्या चितेवरती 7 महाराण्या सती गेल्या, त्याच्याबरोबर 2 कंचनी स्त्रिया गेल्या. ही घटना मी पुढे सांगणार आहे. त्यावेळची अहिल्यादेवीची आणि मल्हारराव होळकरांची त्यावेळची भूमिका काय होती आणि आजच्या समाजाला ती किती दिशादर्शक आहे. पण अहिल्यादेवींचा ठाम निश्चय कसा असतो याचं उदाहरण सांगताना संदर्भ पुढे घेतो की उत्तर भारतामध्ये आपल्याकडं जसं वर्षश्राद्ध असतं तसं 6 मासी श्राद्ध करण्याची एक पद्धत आहे. खंडेराव होळकरांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींना मल्हारराव होळकरांनी सती जाऊ दिलं नाही. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अहिल्यादेवीचा हा काळ फक्त 6 महिन्याचा गेला होता. 14 दिवसापर्यंत मल्हारराव होळकर त्या ठिकाणी थांबले आणि परत मोहिमेवरती गेले. 6 मासी श्राद्धाची पूर्ण तयारी अहिल्यादेवींना करावी लागली. वय फक्त 29 वर्ष होतं. 30वं वर्ष चालू होतं. त्या काळात त्या विधवा झालेल्या होत्या. मुक्ता आणि मालेराव ही 2 लहान चिमुकली बरोबर होती. ज्या वेळेला 6 मासी श्राद्धाला संपूर्ण नातेगोत्याची लोकं जमली, नातेवाईक जमले, सगळे दरबार भरला आणि पूजाविधी चालू झाला. शास्त्री मंत्र म्हणत होते, पिंडदान दिलं जात होतं आणि अहिल्यादेवी आपल्या आसनावरती पांढऱ्या घोंगडीवरती बसल्या होत्या. विधवा झाल्यानंतर अहिल्यादेवी सतत आयुष्यभर पांढऱ्या घोंगडीवरतीच बसल्या. त्यांनी सिंहासनाचा आणि पलंगाचा त्याग केलेला होता. वैराग्य संपन्न जीवन त्या जगत होत्या. पुरोहितांनी ज्यावेळी पिंडदान केलं आणि मंत्र म्हणून ज्यावेळी तिलांजली दिली त्यावेळेला त्या 7 महाराण्यांना आणि खंडेराव होळकरांना ते पिंडदान केलं गेलं. 2 कंचनी स्त्रिया त्या मुस्लिम होत्या.
शबनम आणि शकीना त्यांचं नाव होतं. त्याही अहिल्याबाई होळकरांच्या ज्या सवती होत्या त्यांच्याबरोबर खंडेराव होळकरांच्या चितेवर त्या पण सती गेल्या होत्या. त्यामुळं पुरोहित आणि शास्त्रींनी त्यांना पिंडदान केलं नाही हे अहिल्यादेवीच्या लक्षात आलं आणि अहिल्यादेवींनी ती पूजा थांबवली. पूजा थांबवल्यानंतर सर्वांनी विचारलं काय झालं. त्यावेळी त्याने शास्त्रींना, पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांना अहिल्यादेवींनी सांगितलं की त्या 2 कंचनी स्त्रिया ज्या मुस्लिम स्त्रिया आहेत त्यांनाही पिंडदान करावं. त्यावेळी शास्त्री म्हणाले त्या मुस्लिम असल्यामुळं त्यांना आपल्याला हिंदू संस्कृतीप्रमाणे पिंडदान करता येणार नाही. त्यावेळी अहिल्यादेवींनी सांगितलं जर त्या 2 स्त्रियांना पिंडदान करता येत नसेल तर ही पूजाच थांबवा. कल्पना करा माझ्या बांधवांनो, एक महाराणी वयाच्या 29व्या वर्षी विधवा झालेली आहे, बरोबर सगळे नातेवाईक आहेत आणि त्याचबरोबर आपले सासरे आणि सासूबाई आहेत. ते कर्ते घरातले आहेत, परंतु पूजा थांबवली अहिल्यादेवींनी. त्यावेळेला मल्हारराव होळकरांची भूमिका पहा. मल्हारराव होळकरांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि त्या 2 मुस्लिम स्त्रियांना सुद्धा अहिल्यादेवीने पिंडदान करायला लावलं. याविषयी फारसं बोललं जात नाही माझ्या बांधवांनो, पण अहिल्यादेवींच्या जीवनातला दृढ निश्चय, एकदा त्यांनी निर्णय घेतला ना तर त्या निर्णयापासून त्या कधीच मागं हटल्या नाहीत. हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही माझ्या बांधवांनो. जमलेले जे सगळे नातेवाईक होते त्या नातेवाईकांना असं वाटलं की हिनं धर्म बुडवला, हिनं आपल्या जातीच्या धर्माच्या नसलेल्या माणसाचं श्राद्ध आपल्या नवऱ्याच्या श्राद्धाबरोबर पिंडदान करायला लावून आपला धर्म बुडवला. आणि दुर्दैव तुम्हाला सांगतो की ज्यावेळी वर्ष श्राद्ध होतं त्यावेळी तिनं सगळ्यांना अहिल्यादेवींनी खलिते पाठवले की ह्या तारखेला या तिथीला वर्षश्राद्ध आहे. त्यावेळी चौंडीचे त्यांचे 2 भाऊ शहाजी आणि महाजी शिंदे यांना ज्यावेळी खलिता आला त्यावेळी त्यांनी एक पत्र पाठवलं की 6 मासी श्राद्धाला ज्याप्रमाणे तुम्ही मुस्लिम स्त्रियांना पिंडदान केलेलं आहे त्यामुळं आमची आबरू गेली, आमची इज्जत गेली, आमच्या घराण्याला बट्टा लागला. तुम्ही जर हे पुन्हा करणार असाल तर आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही. कल्पना करा, तारुण्यात वैधव्य झाल्यानंतर त्या स्त्रीच्या वाट्याला येणारं दुःख केवढं मोठं आहे. तशा काळात आईवडिलांनी, भावंडांनी तिला साथ द्यायची असते, मदत करायची असते, असा माणुसकीचा संकेत आहे. परंतु ज्यावेळेला असं पत्र आलं त्यावेळी बाणेदारपणे अहिल्यादेवींनी पत्राला उत्तर दिलं होतं की जर तुम्हाला या कार्यक्रमासाठी मी निमंत्रण पाठवलेलं आहे, तुम्ही जर या कार्यक्रमाला आला तर तुमचा सन्मान केला जाईल, तुमचा लौकिक वाढेल, आणि तुम्ही जर कार्यक्रमाला नाही आला तर तुमची बुद्धी तोकडी आहे असा सगळीकडे समज जाईल आणि त्यामध्ये उलट तुमची इज्जत जाईल. तुम्ही या अथवा न या, मी त्या 2 स्त्रियांचं सुद्धा वर्षश्राद्ध करणार आहे आणि ठरलेल्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही. किती ठाम निश्चय होता अहिल्या मातेचा. कल्पना करा, जीवनामध्ये तारुण्यामध्ये वैधव्य आल्यानंतर स्त्री किती परावलंबी होत असते, तिच्यावरती किती जणांचा अधिकार असतो, पण तशाही अवस्थेमध्ये आपल्या निश्चयाशी ठाम राहिल्या आणि त्या 2 स्त्रियाचं सुद्धा पिंडदान केलं. मुस्लिम असणाऱ्या स्त्रिया आपल्या पतीच्या चितेबरोबर सती गेल्या तरी त्यांना सुद्धा हिंदू संस्कृतीप्रमाणे पिंडदान करणारी या पृथ्वीच्या पाठीवरील एकमेव राजमाता आहे, ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या माता. माझ्या बांधवांनो, आपल्या मुलाला मालेगावला ज्यावेळेला पाहुणे बघायला आले त्यावेळेला पाहुणे बघायला आल्यानंतरसुद्धा त्या व्याह्यांना आणि त्यांच्या विहीनबाईंना एकांतात बाजूला घेऊन माझा मुलगा उनाड आहे, माझा मुलगा खोडकर आहे, त्याला चांगली वळणं नाहीत, त्यामुळं तुम्ही 10 वेळा विचार करा असं सांगणारी मी तर आयुष्यात पाहिलेली पहिली स्त्री आहे. आपल्या मुलांच्या दुर्गुणाला सुद्धा कधी झाकलं नाही. व्याह्यांना कल्पना दिली तरी व्याही म्हणाले तो जसा आहे तसा आम्हाला पसंत आहे, भविष्यात वय वाढल्यानंतर तो सुधारेल, म्हणून त्याचा स्वीकार केला त्या लोकांनी आणि त्यांना मुलगी दिली. अहिल्या मातेनं मात्र आपल्या कर्तव्यामध्ये कसोर ठेवली नाही, त्या ठाम राहिल्या. माझ्या बांधवांनो, अहिल्या मातेच्या जीवनामध्ये या दृढ निश्चयाबरोबर दुसरा एक गुण तुम्हाला सांगावासा वाटतो, तो म्हणजे त्यांच्या राजकारणी बुद्धीचा, धूर्त बुद्धीचा आणि मुत्सद्दी युक्त्यांचा. तो एक असा पगडा आहे की राजकारणामध्ये कुठल्याही आजच्या राजकारण्यांनी सुद्धा त्यांचा बोध घ्यावा. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढं जावं, पाऊल टाकून आपण पुढं जावं असं प्रत्येकाला वाटावं, असं त्यांचं जीवनचरित्र आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या बांधवांनो,
दूर इथून हजारो किलोमीटर अंतरावर जाऊन आपलं संस्थान निर्माण करणं हे कर्तृत्व मल्हाररावांचं होतं. परंतु मल्हाररावांच्या, मालेरावाच्या, खंडेरावांच्या निधनानंतर घरातल्या एका स्त्रीनं आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जाऊन सगळं संस्थान सांभाळणं, ते वाढवणं आणि नावलौकिकाला आणणं हे किती दुर्दम्य आहे आणि किती अवघड आहे हे त्यांचं चरित्र वाचल्यानंतरच कळतं माझ्या बांधवांनो. खंडेराव होळकरांचं निधन झाल्यानंतर अहिल्या मातेचं दूरदृष्टी किती होती ते पहा. धुरंधर राजकारणी, धुरंधर समाजकारणी, मुत्सद्दी योद्धा आणि धूर्त डावपेची, हे सगळेच गुण अहिल्या मातेला लागू होतात. आपल्या निर्णयाशी ठाम असताना आपले निर्णय किती लोककल्याणकारी आणि दूरदृष्टीचे असू शकतात हे पहा. ज्या वेळेला मुक्ताबाईचा विवाह करण्याचा विचार घरामध्ये सुरू झाला, मल्हारराव होळकर मोहिमेवर होते आणि त्याचबरोबर त्यांच्या सासूबाई गौतमीबाई मात्र इंदोर संस्थानामध्ये होत्या. अहिल्यादेवीच्या मनामध्ये विचार आला की या विवाहासाठी आपण वेगळी काहीतरी युक्ती योजावी. त्याला एक कारण ठरलं. मध्य प्रदेश आत्ता जरी तुम्ही गेला तरी तिथं अनेक डाकूंच्या, लुटारूंच्या, चोरांच्या टोळ्या आहेत. त्यामुळे भिल्ल जमात ही त्या ठिकाणी दरोडे घालून, लूट करून समाजाला, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना ते त्रास देत होती. त्या भिल्लांचा बंदोबस्त करण्यासाठी जे सरदार पाठवले ते सरदार फितूर झाले. ज्या सरदारांना त्या ठिकाणी नेमणूक केली त्या सरदारांनी भिल्लांकडून त्या ठिकाणी काळा बाजार करून पैसे घ्यायला सुरुवात केली. त्यामुळं त्याच्यावर उपाय निघाला. मग आता उपाय काय नेमावा? त्यावेळी अहिल्या मातेनं ठरवलं की आपल्या मुलीचं मुक्ताचं स्वयंवर करायचं. कल्पना करा, पुराणातले स्वयंवर पाहिले, सीतामातेचं असू द्यात, द्रौपदीचं असू द्यात, हे स्वयंवर पाहिले तर इतिहासामध्ये पुराणानंतर दुसरं स्वयंवर झाल्याचं लिखाण किंवा कुठेही उल्लेख नाही. राजे महाराजे पुराणातल्या कथावरूनच स्वयंवर करत असावेत असा संकेत आहे. परंतु या काळात सुद्धा, आत्ताचा काळ आहे अहिल्या मातेचा, 1725चा त्यांचा जन्म, 1795चा त्यांचा देहांत आहे, म्हणजे काळ आत्ताच आहे, फार जुना नाही आहे. अहिल्या मातेनं ठरवलं की आपल्या मुलीचं मुक्ताचं स्वयंवर करायचं आणि स्वयंवरासाठी त्यांनी पण ठेवला, दरबार भरवला. आणि त्या दरबार भरवण्यापूर्वी आपली भूमिका सासू सासऱ्यांना सांगण्यासाठी काय पण ठेवायचा म्हणून सासूबाईंनी विचारलं. त्यावेळेला अहिल्या मातेने सांगितलं की जो कोणी वीरशूर पुरुष आपल्या राज्यातील भिल्लाचा बंदोबस्त करेल त्याला मुक्ता दिली जाईल, तो होळकरांचा जावाई होईल. सर्रकन काटा गौतमीबाईच्या अंगावर आला. गौतमीबाईंनी विचारलं, जर हा पण पूर्ण करणारा यौवन निघाला, म्हणजे मुस्लिम निघाला किंवा इतर धर्मीय निघाला, तर तुम्ही दिलेल्या वचनाचा आणि तुम्ही दिलेल्या शब्दाचा अर्थ काय काढायचा? त्याला मुलगी द्यायची का? त्यावेळी दिलेलं उत्तर माझ्या बांधवांनो आजसुद्धा समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. त्यावेळी अहिल्या माता म्हणाल्या की हे बघा सासूबाई, वीराला आणि शूराला जात नसते, त्याचं शौर्य पाहायचं असतं आणि गुण कधी जात पाहून येत नाहीत. आपण गुणांकडे पाहिलं पाहिजे, जातीकडे पाहिलं नाही पाहिजे. ठामपणे आपला निर्धार व्यक्त केला तरीही गौतमीबाईची शंका दूर होईना. त्यामुळं पुराणातली उदाहरणं देऊन अहिल्या मातेने समजवलं, चंद्र आणि सूर्य पृथ्वीला प्रकाश देतात, त्यांनी कुठले जात पाहून प्रकाश दिलाय का? पृथ्वीवरले जी पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या आकाशाला कोणता जात धर्म आहे का? आणि या पंचमहाभूताचं जर हे शरीर बनत असेल तर त्या शरीराला तरी जात धर्म असावा का? आणि आपल्या सुनबाईची भूमिका गौतमीबाईला पटली. मल्हारराव होळकर ज्यावेळी मोहिमेवरून आले, त्यावेळी मोहिमेवरून आल्यानंतर त्यांना आपल्या मनातला मनोदय सांगितला. त्यावेळी तोच प्रश्न मल्हारराव होळकरांनी विचारला. गौतमीबाई आणि पुण्यश्लोक अहिल्या माता या दोघींनी मल्हारराव होळकरांना त्याच शब्दात सांगितलं आणि मल्हारराव होळकर स्वयंवरासाठी तयार झाले. ही सामान्य घटना नाही माझ्या बांधवांनो. आजच्या काळात आपल्या मुलीचं लग्न करायचं ठरवलं तरी स्वयंवराचा विचार आपण कोणी करू शकतो का? हा प्रश्न स्वतःला विचारा. दुसरी गोष्ट, आपल्या मनात जरी आलं तर आपले आई वडील किंवा एखाद्या स्त्रीनं आपल्या मुलीविषयी हा विचार केला तर तिच्या घरातले सासू सासरे, खानदान, जात, धर्म, आपले नातेसंबंध आणि आपला समाज याला सोडून पुढं पाऊल टाकायची तयारी दर्शवेल का? कौतुक केलं पाहिजे त्या सासू सासऱ्यांचं.
माझ्या बांधवांनो, कुठलंही उत्तुंग चरित्र एकट्यानं उभा राहत नसतं. त्या उत्तुंग चरित्राला कुठून तरी घरातल्या सगळ्या जवळच्या माणसांचा आधार लागतो. छत्रपती शिवाजीराजांसारखा युगपुरुष घडत असताना सुद्धा शहाजीराजांचं धोरण आणि माँसाहेब जिजाऊंचे संस्कार या दोन गोष्टीमुळं राजा घडला, हे विसरू नका. तुकोबारायांचे त्यांच्यावर झालेले भक्तीचे संस्कार आणि माँसाहेब जिजाऊंचे झालेले शौर्याचे संस्कार यानं युगपुरुष घडला. तसंच अहिल्या मातेचं जीवन घडवत असताना तिच्या प्रत्येक धोरणाला, कल्पना करा, 6 मासी श्राद्धाच्या वेळी झालेला वाद, त्यानंतर वर्षश्राद्धाच्या वेळी लोकांनी आवाज उठवला, तू तरी कुठं धर्म राखला, तू सती गेली नाही, तूच धर्म बुडवला. ज्यावेळी जवळचे नातेवाईक ज्यावेळेला अहिल्याबाईला बोलू लागले, त्यावेळी मल्हारराव होळकर स्वतःहून सगळ्या नातेवाईकावर चिडले. मी पाया पडून तिला सती जाण्यापासून रोखलेलं आहे. इथून पुढे जर कोणी नाव काढाल तिच्या सती जाण्यास तर माझ्या इतका वाईट कोण नाही, असा सासरा दाखवून द्या. माझ्या बांधवांनो, आपल्या मुलीच्या स्वयंवराला फक्त परवानगीच नाही तर मदत करणारा दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये विडा उचलला यशवंतराव फणसे या वीर तरुणांनी, आणि त्या तरुणालाच मुक्ताईचा विवाह करून दिला त्या तरुणाबरोबर, आणि आपली मुलगी स्वयंवराप्रमाणे लग्न करून तिला करून दिली. तिच्या लोककल्याणकारी भूमिका. युद्धाचे 2 प्रसंग अजून सांगतो माझ्या बांधवांनो, जे सांगितल्याशिवाय अहिल्या मातेच्या चरित्राला न्याय मिळणार नाही. मल्हारराव होळकर यांचं ज्या वेळेला निधन झालं माझ्या बांधवांनो, त्यानंतर पुत्र मालेराव वयाच्या 22व्या वर्षी अतिशय विकृत वागून एका कारागिराची हत्या केली. हिरा नावाच्या एका दासीबरोबर त्याचे प्रेमसंबंध आहेत असा शंका आली किंवा ते खरंही असावं. त्यामुळे त्याला चीड आली आणि त्यानं एका खोलीमध्ये त्याचे दोन्ही हातपाय तोडले, आणि तोडल्यानंतर तो म्हणतोय मला वाचवा. शेवटी दोन्ही हातपाय तोडल्यानंतर त्यानं शाप दिला की मी भूत होऊन तुझ्या उरावर बसील, तुला अन्न खाऊ देणार नाही, तुला झोप येऊ देणार नाही. हे शब्द उच्चारले त्यावेळी मालेरावांनी त्याची गर्दन छाटली आणि खदा मोठ्यानं असला सगळ्या भिंती रक्तानं लाल रंगीत झाल्या. अतिशय विकृत पद्धतीने त्याची हत्या केल्यानंतर तो शाप खरा ठरला आणि 3 महिन्यातच मालेरावचा निद्रानाश होऊन अन्नपाण्यावरची वासना जाऊन वेडाचे झटके होऊन मृत्यू झाला. मालेराव गेला, मल्हारराव गेले, खंडेराव गेले, गादीला वारस कोणी उरला नाही. त्यावेळी त्यांच्या दरबारामध्ये गंगोबा चंद्रचूड नावाचा एक मुनीम होता. तो सगळं हिशोब लिहायचा. तो ब्राह्मण होता. त्यानं पेशवे राघोबा दादा यांचे कान भरले आणि त्यांना सल्ला दिला की या गादीला आता कोणी वारस राहिला नाही, तुम्ही सैन्य घेऊन यावे आणि तुम्ही ही इंदोरचं संस्थान जप्त करावं, खालसा करावं. गंगोबा तात्या त्यांच्याबरोबर होते. राघोबा दादा उज्जैनीपर्यंत आले सैन्य घेऊन. अहिल्या मातेला हा गुप्तहेरांकडून सगळा डाव कळाला. आपल्यातून कोणी फितूर झालेला हेही अहिल्यादेवीला कळालं. त्यावेळी अहिल्या मातेनं पत्र लिहिली. महादजी शिंदे, दाभाडे, तळेकर हे जे सगळे सरदार होते उत्तरेमध्ये काम करणारे, या सगळ्यांना पत्र लिहिली आणि हे संस्थान राखण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला मदत करावी. त्यामुळे हे सगळे लोक सैन्य घेऊन आले आणि एक लखोटा खलिता राघोबा दादांना पाठवला. त्या पत्रामध्ये लिहिलं की राघोबा दादा, तुम्ही सैन्य घेऊन आलेला आहात. क्षिप्रा नदी ओलांडाल तर मी सुद्धा या तीरावर भाला घेऊन उभी आहे. तुमच्याशी युद्ध करू आणि तुम्हाला पराभूत करू. तुम्ही युद्धामध्ये जिंकला तर एका बाईबरोबर जिंकला म्हणून तुम्हाला लौकिक मिळणार नाही, उलट तुमची नामुष्कीच होईल. पण दुर्दैवानं तुम्ही माझ्याकडून जर हारला तर मात्र एका बाईकडून हारला म्हणून आत्तापर्यंत केलेला सगळा पराक्रम तुमचा धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक पावलं टाका. इतिहासामध्ये हे पत्र अजरामर झालेलं आहे माझ्या बांधवांनो. राघोबा दादांनी विचार केला. या अर्थपूर्ण शब्दाचा त्यांच्यावर पाहिजे तसा परिणाम झाला आणि राघोबा दादांनी माघार घेतली आणि मालेराव गेल्यामुळे तुमचं सांत्वन करायला आलो आहे असं त्यांना उत्तर पाठवलं. मग या मातेनं त्यांना परत उत्तर पाठवलं, जर सांत्वन करायला आलाय तर सैन्यबरोबर कशाला हवे, तुम्ही सडेच या म्हणजे एकटेच या असं पत्र पाठवलं. ते एकटे आले. त्यांनी सैन्याचा खर्च मागितला. तो खर्चसुद्धा बाणेदारपणे अहिल्या मातेनं नाकारला. त्यांना खर्च दिला नाही. राघोबा दादा निघून गेले. कल्पना करा माझ्या बांधवांनो,
एका लेखणीनं, एका पेनानं रक्ताचा एक थेंबसुद्धा न सांडता अहिल्या मातेनं हे युद्ध जिंकलेलं आहे. याला इतिहासामध्ये वेगळी किंमत आहे, हे विसरू नका. त्यानंतर हे गंगोबा चंद्रचूड यांच्या लक्षात आलं की आपणच फितूर झालेला डाव अहिल्या मातेला कळालेला आहे. त्यामुळे त्यांनी बहाणा केला आणि ते संन्याशी झाले. संन्याशी झाल्यानंतर अहिल्या मातेनं सांगितलं की तुम्ही आता संन्याशी झालेला आहात, आम्ही आता संन्याशाला मारू शकत नाही, पण संन्याशाची आम्ही पूजा करतो. त्याची पूजा करून घेण्यासाठी त्यांना वस्त्र आणि बिदागी घेऊन अहिल्या माता गेल्या. त्यावेळेला काय इच्छा आहे तुम्ही मागावं म्हणून गंगोबा तात्यांना विचारलं. त्यावेळी गंगोबा तात्या म्हणाले की मला इथून जाऊ द्यावं एवढीच माझी मागणी आहे. त्यावेळी अहिल्या देवीनं दिलेलं राजकारणी उत्तर ऐका माझ्या बांधवांनो. अहिल्या माता म्हणाल्या की संन्याशाची आम्ही पूजा करतो, संन्यासी आणि संत साधू हे आपल्या राज्याचं वैभव आहे, ते राज्यामधून जाऊन चालेल कसं? माझ्या बांधवांनो, त्यावेळेला कणकाईच्या किल्ल्यावर या गंगोबा तात्यांची व्यवस्था केली आणि त्यांना मरेपर्यंत त्या किल्ल्यावर नजर कैदेत ठेवलं. फितुराला जिवंत सोडू नये हे छत्रपती शिवाजी राजांचं धोरण होतं. माहेश्वरी संस्थान जे शेवटी पुन्हा राजधानीचं ठिकाण केलं मातेनं, ते माहेश्वरी संस्थान संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांनी लग्नात त्यांना आंदण म्हणून दिलेलं होतं. चोडी बांगडीसाठी भेट दिलेलं गाव होतं, पण त्या सूत्राचा वापर अहिल्या मातेने केला. संन्याशी झाला म्हणून मारला नाही, पण मरेपर्यंत त्याला राज्यातून बाहेर जाऊ दिला नाही, त्याला नजर कैदेत ठेवलं. आपल्या जीवनामध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. दुःखाला तर त्यांच्या सीमाच नाही माझ्या बांधवांनो. परंतु सासू सासऱ्याचा जो आधार होता तो किती मोठा होता. मी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी बोलताना सांगितलं की गौतमीबाई होळकर आणि मल्हारराव होळकरांना वजा करून अहिल्यादेवीचं चरित्र पूर्ण होऊच शकत नाही. ज्यावेळी खंडेराव होळकर गेले आणि खंडेराव होळकरांना चितेवर ठेवण्यात आलं, त्यावेळी त्यांच्याबरोबर ज्या 7 राण्या गेल्या, 2 कंचनी स्त्रिया गेल्या, अशा 9 स्त्रिया सती जाण्यासाठी तयार झाल्या. 10वी अहिल्या तिनं ज्यावेळी सतीची वस्त्र परिधान केली त्यावेळी मल्हारराव होळकरांच्या काळजात चर्र झालं आणि मल्हारराव होळकरांनी आपली पागोटी काढली आणि अहिल्यादेवीच्या चरणावर डोकं ठेवलं. अहिल्यादेवींना उद्गार काढले मल्हारराव होळकरांनी, अरे जो गेलाय ती अहिल्या गेली, जिवंत तुझ्या रूपानं आहे तो माझा खंडेराव आहे, तूच माझा खंडेराव आजपासून. अहिल्या तू सती जाऊ नको, मी तुझ्या पाया पडतो, माझ्या जीवनाचा उन्हाळा करू नको. ज्या पायाचं तीर्थ रोज प्यावं असे पाय ज्यांचे असणारा हिमालयाच्या कर्तृत्वाचा हा शूरवीर सासरा आपल्या पाया पडतोय, हे पाहून अहिल्या मातेचं हृदय द्रवलं आणि अहिल्या मातेनं त्यांच्या पाया पडून, मामाजी तुम्ही माझ्या पाया पडू नका, आणि अहिल्या मातेनं सती जाण्याचं थांबवलं. या घटनेकडे आपण कोणत्या दृष्टीनं पाहतो माझ्या बांधवांनो? अरे आजपर्यंत मला असा सासरा दाखवून द्या जो आपल्या सुनेच्या पाया पडला आहे. इतिहासातील तो पहिला सासरा आहे जो आपल्या सुनेच्या पाया पडला. हे मल्हाररावांचं मोठेपण कधीच विसरू नका माझ्या बांधवांनो. मल्हारराव होळकर ज्या वेळेला अलमपुऱ्यामध्ये त्यांनी देह ठेवला त्यावेळी एक 8च दिवस अगोदर अहिल्या माता त्यांना भेटून आल्या होत्या. त्यावेळी अहिल्या मातेला त्यांनी सांगितलं होतं की या दौलतीचं तू रक्षण कर. ज्या वेळेला मल्हारराव होळकरांचा देहांत झाला त्यावेळी गौतमीबाई अगोदरच गेलेल्या होत्या. त्यांच्याबरोबर बानाई आणि द्वारकाई नावाच्या 2 स्त्रिया सती गेल्या. मल्हारराव होळकरांची दहन झाल्यानंतर दशक्रिया विधीच्या वेळेला घाटावरती सगळे लोक जमले होते. तुकोजी होळकर होते, होळकरांचा परिवार होता, नातेवाईक होते, राणोजी शिंदे होते, भाचे होते, त्याचबरोबर महादजी शिंदे होते. ही सगळी लोक पाया पडली पण पिंडाला कावळा शिवला नाही. मालोजी राजे पाया पडले, मालेराव पाया पडले, पिंडाला कावळा शिवला नाही. 2 उल्लेख यामध्ये वेगवेगळे आढळतात. ज्या वेळेला खंडेराव होळकर गेले त्यावेळेला प्रतिज्ञा केली होती मल्हारराव होळकरांनी,
की या कुंभेरीची माती म्हणजे सूरजमल जाटाची माती मी यमुनेत टाकीन, त्यावेळी माझा देह ठेवीन. त्यावेळी महादजी शिंदेनं पाया पडून सांगितलं की मी तुमची प्रतिज्ञा पूर्ण करेन. तरी कावळा शिवला नाही. ज्या वेळेला मल्हारराव होळकरांची मुलगी म्हणजे अहिल्यादेवीची नणंद अहिल्या मातेच्या कानात जाऊन म्हणाली की वहिनी तुम्ही जाऊन पाया पडा आणि तुम्ही काय तुम्हाला बोललेत, सुभेदार तुम्हाला जे बोललेत तुम्ही बोला आणि तसं वचन द्या, कावळा शिवेल. मृत्यूनंतरही मल्हारराव होळकरांचा किती जीव आपल्या सुनेवर होता याचा तो पुरावा आहे माझ्या बांधवांनो. मल्हारराव होळकरांच्या त्या पिंडदानाला अहिल्या माता पाया पडल्या आणि दौलतीचं प्राणपणानं शेवटपर्यंत रक्षण करेन असा वचन दिलं आणि पाया पडल्या. मग पिंडाला कावळा शिवला. किती मोठं सासू सासऱ्यांचं प्रेम आणि मार्गदर्शन या अहिल्यादेवीला मिळालं. चंद्रावतांच्या स्वारीच्या वेळेला मल्हारराव होळकर किंवा होळकरांची फौज मोहिमेवर असताना चंद्रावतांनी आक्रमण केलं. स्वतः महिलांची पलटण उभा करून हातात तलवार घेऊन रणांगणावर झुंजून एकदा नाही दोनदा चंद्रावताचा पराभव अहिल्या मातेनं केला. माझ्या बांधवानं दुःखाचा डोंगर त्यांच्या जीवनामध्ये किती यावा. वयाच्या 29व्या वर्षी आपला नवरा गेला. त्याच्याबरोबर आपल्या सगळ्या सवती सती गेल्या. त्याच्यानंतर सासू आईसारखं प्रेम देणारी गौतमीबाई होळकर यांचं देहावसन झालं. त्यानंतर मल्हारराव होळकरांचं झालं. मल्हारराव होळकरांच्या नंतर मालेराव गेले. मालेरावांच्या बरोबर त्यांच्या 2 कवळ्या मुली, त्यांच्या 2 कवळ्या पत्नी त्या सती मैना आणि पिरता त्यांची नावं, त्या दोन्ही सती गेल्या. त्यानंतर यशवंतराव फणसे गेले. यशवंतराव फणसेंचा मुलगा त्याच्या अगोदर नथोबा, त्याचं लग्न झालेलं असताना तो गेला. नथोबाबरोबर त्याच्या 2 राण्या सती गेल्या. नथोबाच्या दुःखाच्या वियोगानं जावई शूरवीर असणारे यशवंतराव फणसे गेले. आणि यशवंतराव फणसे गेल्यानंतर मुक्ता ज्यावेळी सती चालली त्यावेळेला अहिल्या देवीच्या जीवनातला सर्वोच्च दुःखाचा क्षण तो आहे माझ्या बांधवांनो. त्या ज्यावेळेला सती जाऊ लागल्या त्यावेळेला त्यांना सतीची वस्त्रे परिधान केली गेली आणि यशवंतराव फणसेंची चिता रचली गेली. ही चिता रचली गेल्यानंतर अहिल्या मातेला इच्छा झाली की शेवट तिने विनवणी केली, अरे तू गेली तर मी आता कोणाकडे पाहू, माझ्याकडे कोण राहिलंय. पण मुक्तानी सांगितलं मी आता राहू शकत नाही, तुझ्या पश्चात माझं काय होणार आहे याचा विचार आई तू कर, मला धर्म सोडू देऊ नको, मी सती जाणार. त्यानंतर माझ्या बांधवांनो त्या आईच्या हृदयाने इच्छा व्यक्त केली की शेवटचा शृंगार तिच्या केसाला तेल लावण्याची मला इच्छा झाली, मला लावू द्या. त्यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या सुवासिनी स्त्रिया, राजमाता अहिल्यादेवी राजमाता पदावर असताना सुद्धा त्यातल्या सुवासिनी स्त्रिया म्हणाल्या की हे काम सुवासिनीचं आहे, विधवेनं याला हात लावायचा नाही. कल्पना करा काय वेदना झाल्या असतील त्या अंतःकरणाला. विधवेसाठी काम करण्याची कामधेनू सेवा परिवारातून मला इच्छा आणि स्फूर्ती जी निर्माण झाली, जी मुख्य प्रेरणा मिळाली त्या अहिल्यादेवीच्या चरित्रातूनच. त्यामुळं भाऊबीजीला आजसुद्धा जिजाऊ आईसाहेब, अहिल्यादेवी, सावित्रीबाई या तिघींचीच पूजा आम्ही व्यासपीठावर करतो, कारण यांनी विधवा झाल्यानंतर आपलं जीवन हिमालयाच्या उंचीला नेलेलं आहे. त्यावेळेला मुक्ताबाई रडू लागली, अहिल्यादेवी रडू लागल्या. त्या सुवासिनी स्त्रियांनी अहिल्या मातेला हात लावू दिला नाही. शेवटी मुक्ताबाईच म्हणाली की शेवटचं तेल तरी मला माझ्या फक्त आईला लावू द्या, बाकीच्या शृंगाराला नका हात लावू देऊ. आणि अहिल्यादेवीने शेवटचं तेल मुक्ताबाईच्या केसात मळलं. मुक्ताबाई सती चालल्या त्यावेळेला सोन्याची फुलं उधळली गेली. माझ्या बांधवांनो चितेवर ज्यावेळेला मुक्ताबाईला बसवलं, यशवंतराव फणसेंचं प्रेताचं डोकं आपल्या मांडीवर मुक्तानी घेतलं. अहिल्या माता चितेच्या समोर उभा आहेत, अश्रूच्या धारा बंद नाहीत. मुक्ताबाईनं रोख फक्त आपल्या आईकडे पाहत होत्या आणि अहिल्यादेवी फक्त आपल्या मुक्ताकडे पाहत होत्या. डोळ्याची पापणीही न मिटता चितेला अग्नी देऊन मुक्ता भस्मसात झाली आणि थिजलेसारखी ही आई जागच्या जागी कोसळली. माझ्या बांधवांना दुःखाचा आवेग किती असावा.
छोट्याशा किरकोळ दुःखानं आपण रडतो, आपण हताश होतो. पण अहिल्या देवीच्या जीवनात जे दुःख आलं, त्या दुःखाची तुलना जरी आपण केली ना, तर माझ्या बांधवांनो, अहिल्या माता मणभर आहेत, आपलं दुःख कणभर सुद्धा नाही. ज्या मातेनं मणभर दुःख सहन केलं, आपण कणभर सुद्धा आपल्या जीवनात नाही याचा विचार करा. ज्यावेळी तुम्ही दुःखात याल, स्त्री असो अथवा पुरुष असो, त्या वेळेला फक्त अहिल्यादेवीचं चरित्र वाचा माझ्या बांधवांनो. स्त्री असून तिनं जे केलं दुःखावर मात करताना, बरं हे फक्त मुक्ताबाईचाच विषय नाही माझ्या बांधवांनो. रक्ताच्या नात्यातली 22 माणसं आपल्या डोळ्यासमोर गेली. एवढं दुःख कोणाच्या जीवनात दाखवा माझ्या बांधवांनो, कोणाच्या नाही. तरीसुद्धा अहिल्या मातेला वैराग्य संपन्न जीवन, साध्वी का म्हणतात, पुण्यश्लोक का म्हणतात, निश्चितपणानं माझ्या बांधवांनो ही ऐका पुण्यश्लोक उपाधी का लागली. परमार्थाची पहिली खूण आहे वैराग्य. वैराग्य असल्याशिवाय परमार्थ करू शकत नाही आणि वैराग्याशिवाय कोणतंच ज्ञान टिकू शकत नाही. त्यामुळे जग पाया पडतं माझ्या बांधवांनो. वैराग्याच्या प्रतिष्ठा विकत घेता येते, पण पूजा विकत घेता येत नाही. पूजेसाठी देवच बनावं लागतं आणि देवाचा पहिला निकष आहे वैराग्य मूर्ती होणं. विधवा झाल्यानंतर पांढरी साडी सोडून दुसरी साडी अंगाला लावली नाही. 44 वर्ष अंगाला दुसरी साडी नाही. विधवा झाल्यापासून पांढरी घोंगडी सोडून दुसऱ्या कपड्यावर बसली नाही, सिंहासन नाही, पलंग नाही. 44 वर्ष पायात चप्पल घातली नाही. पूर्ण साध्वीचं जीवन जगल्या. माहेश्वरी संस्थान जे आपल्याला दत्तक दिलं होतं त्याचा 15 लाख महसूल होता आणि कोट्यावधी रुपयाचा महसूल आपल्या राज्याचा वाढवला. तरी आपल्या पुण्यकर्मासाठी आयुष्यातला 1 रुपया सुद्धा आपल्या खजिन्यातून, सरकारी खजिन्यातून वापरला नाही. शेवटपर्यंत छत्रपतींच्या गादीशी आणि पेशवाईशी त्या एकनिष्ठ राहिल्या. काशी विश्वेश्वरापासून ते रामेश्वरापर्यंत अनेक शिवमंदिरं बांधली. महाराष्ट्रातील जेजुरीचं खंडेरायाचं मंदिरही याच मातेनं बांधलेलं आहे. माझ्या बांधवांनो, शेकडो विहिरी आणि बारवा बांधल्या, खोदल्या आणि बांधल्या. आज अहिल्या मातेच्या बारवाच्या आणि विहिरींच्या खुणा महाराष्ट्रात या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात तुम्हाला पाहायला मिळतील. अजून इतिहासानं याची मोजदाद सुद्धा केलेली नाही की या स्त्रीनं किती विहिरी खोदल्या, किती बारवा बांधल्या, किती नदीवर घाट बांधले, किती मंदिरं बांधली. मी तर असं म्हणतो, माझ्या जबाबदारीवर म्हणतो की अहिल्या मातेनं बांधलेल्या बांधकामाची यादी फक्त शोध करून जर जाहीर केली तर जगातली सर्वात जास्त बांधकाम करणारी स्त्री म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या मातेचं चरित्रावर नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बांधकाम या स्त्रीनं केलं. पुण्यश्लोक शब्द का लागला? हे पाणी आपला जातीचा पितोय, आपल्या धर्माचा पितोय याचा विचार नाही केला. पुण्यश्लोक शब्द लक्षात ठेवा. अन्नछत्र उघडली, सतीप्रथा बंद केली, हुंडाबंदी आणली, सावकारकी बंद केली, भिल्लांच्या चोराचा उपद्रव नाहीसा नुसता नाही केला, तर चोरी करणाऱ्या भिल्लांना सुद्धा आपल्या सेनेमध्ये सामावून घेतलं आणि त्यांना रोजगार दिला. सामान्य काम नाही माझ्या बांधवांनो. वृक्षाचं संवर्धन करण्यासाठी योजना काढली. 20 झाडं लावा, त्यातल्या 9 झाडाचं उत्पन्न तुम्ही घ्या आणि 11 झाडाचं उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा करा. वृक्ष संवर्धन केलं, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं, शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना साराबंदी केली. दुष्काळ पडेल त्यावेळेला मदत केली, विधवांना मदत केली. लांब कशाला रे माझ्या बांधवांना. महाराष्ट्रातलं एक उदाहरण सांगतो. अनंत फंदी नावाचा एक तमाशामध्ये कवनं लिहिणारा कवी, तमाशगीर अहिल्या मातेला भेटायला गेला. अहिल्यावर लिहिलेल्या कविता त्यानं दरबारात वाचून दाखवल्या. त्यावेळी अहिल्या माता भर दरबारात म्हणाल्या, तुमची ती चोपडी जर तुम्ही मला दिली तर मी तुमची चोपडी नर्मदेत बुडवून टाकीन. कारण व्यक्तीची स्तुती करू नये. तुम्हाला जी दिलेली प्रतिभा बुद्धी आहे त्याचा वापर करा आणि तुम्ही भगवंताच्या चिंतनाचा विषय तुमच्या कवितेत आणा. माझ्या बांधवानं तो अनंत फंदी परत आला. त्यानं तमाशाचं काम सोडलं. तो एक प्रख्यात कीर्तनकार झाला, भक्त झाला आणि संत पदापर्यंत पोहोचवला, गुरुतत्वापर्यंत पोहोचला. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसित विसह क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतिम निगच्छति कौंतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यती. या गीतेचा श्लोक आम्ही पाठ केला, पण जगली माझी माता, जगली
माझ्या बांधवानं ह्याच्याबरोबर अहिल्या मातेनं तोफांचा कारखाना काढला, तळी बांधली, धरणं बांधली, शेती बागायती केली आणि आपली फौज तर शेवटपर्यंत अपराजित ठेवली, आपलं राज्य अपराजित ठेवलं. ज्यावेळेला माझ्या बांधवांना अंतकाळ आला होता त्यावेळी अंगात ताप असतानासुद्धा तुकोजी होळकरांना बोलवून घेतलं आणि तुकोजी होळकरांना सांगितलं निजामावरती स्वारी करायची आणि पेशवाईतून आपल्याला आदेश आला आहे, तर तुम्ही तिथे जा आणि आपल्या होळकरांचं नाव लौकिक वाढवा. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तुकोजी होळकर आले आणि त्यांनी ते युद्ध जिंकलं. करारी किती होत्या माता. समारोपाला जाताना एक स्त्री काय करू शकते याचं उदाहरण डोळ्यापुढे घ्या माझ्या बांधवांनो. मी तर माझ्या व्याख्यानामध्ये प्रवचनामध्ये बोलतो की अहिल्या देवीचं चरित्र जर स्वतः समजून घ्यायचं असेल ना तर फक्त एक काम करून पहा. आपल्या गावापासून शेजारच्या गावामध्ये तुम्ही फक्त एक 10 एकर जमीन घ्या आणि ती 10 एकर जमीन तुम्ही 2 किलोमीटर गाव असू दे दुसरं, त्या गावात जाऊन तुम्ही तुमच्या गावासारखी फक्त कसून दाखवा. त्या गावातली लोक परका म्हणून परगावाचा म्हणून तुम्हाला जो विरोध करतात तो विरोध हजारो किलोमीटर इथून दूर असणाऱ्या आणि घरातली 22 माणसं मरून सुद्धा एकट्या अहिल्या देवीने कसा सांभाळा त्याचं एकच तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे कळेल तुम्हाला. सगळी घरातली माणसं मेली, वारस उरला नाही. तुकोजी होळकरांना दूरचा पुतण्या म्हणून त्यांना सुभेदारीची वस्त्र दिली आणि तुकोजी होळकरांना स्वार्थ निर्माण झाला आणि त्यांनी महादजी शिंद्यांना मध्यस्थी करायला लावली आणि पाठवलं. महादजी शिंदे दरबारात आले आणि अहिल्या मातेला म्हणाले की तुम्ही हे तुकोजी होळकरांना हे राज्य द्यायला पाहिजे, आता तुम्ही ह्या दरबारातलं कारभार काय पाहू नका. त्यामुळे अहिल्या देवीचे डोळे एकदम चमकले आणि त्यांनी सांगितलं आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही आमच्या सासऱ्यांना वचन दिलेलं आहे की आम्ही दौलतीचा सांभाळ करू. त्यावेळेला महादजी शिंदे चिडले आणि महादजी शिंदेने चिडून एक शब्द उच्चारला की आम्ही पुरुष आहोत, आम्ही जर आमच्या ढंगावर आलो तर तुम्ही बाई माणूस काय कराल. त्यावेळी जे उत्तर दिलं ना माझ्या बांधवानं, नाही चरित्र वाचलं तरी चालेल पण तेवढं एक वाक्य तरी अहिल्या देवीच्या चरित्रातलं वाचा. महादजी शिंदेंना ही रणरागिणी कडाडली आणि बोलली तुम्ही तुमचं सगळं सैन्य घेऊन या, सीमेवर मी माझी सेना घेऊन उभी राहीन आणि तुम्ही ज्या हत्तीवरून आला त्या हत्तीच्या पायाला मिठी मारून तुमचा हत्ती जर नाही परत फिरवला तर मल्हाराची सून म्हणून नाव सांगणार नाही. हे शब्द इतिहासात अजरामर आहेत माझ्या बांधवांनो. एक स्त्री काय करू शकते हा इतिहास अहिल्याचा आहे. ज्यावेळेला अहिल्या मातेचा 1795ला शेवटचा काय काळ होता त्यातली एक अतिशय ठळक घटना सांगायची. अन्नदान चालू होतं, नामस्मरण चालू होतं. ज्या दिवशी श्रावण मास चालू होता तो नर्मदेच्या काठी 12-13 हजार लोकांना त्या दिवशी अन्नदान केलं गेलं आणि अहिल्या मातेला ग्लानी येऊ लागली. त्यावेळेला एक लखोटा आला आणि पुण्यातली लढाई आपण जिंकली, आपण निजामावर विजय मिळवला ते ऐकलं आणि अहिल्या माता शुद्धीवर आल्या आणि तो आनंद त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रून वाहू लागला. माता अत्यवस्था आहेत, माता आजारी आहेत हे कळाल्यानंतर राज्यातून सगळ्या लोकांचा लोंढा मातेला राजदरबारात पाहायला भेटायला येऊ लागला. त्यातनं वाचू शकत नाहीत असं ज्यावेळी दिसायला लागलं माझ्या बांधवांनो, त्यावेळी एका भिल्लानं भर दरबारात आपला जंब्या काढला आणि जंब्या काढून आपल्या छातीत पोटापर्यंत खुपसून घेतला आणि देवाला प्रार्थना केली की देवा उरलेलं माझं सगळं आयुष्य माझ्या आईला दे पण तिला वाचव. मला सांगा माझ्या बांधवांनो, इतिहासामध्ये आपल्या स्वतःचा जीव हाताने देऊन आपलं आयुष्य तिला दान कर म्हणून देवाचा प्रार्थना करणारी घटना इतिहासाच्या कुठल्या राजाच्या आणि राणीच्या वाट्याला आली. पुण्यश्लोक, पुण्यश्लोक शब्दाचा अर्थ आहे ज्या क्षणाला अहिल्या मातेनं देह ठेवला त्यांच्या दररोजचा दैनंदिन कार्यक्रम असा होता, गाईला भाकर, मुंग्यांना साखर आणि माशांना अन्नदान करूनच आपला घास खात होत्या. ज्या क्षणाला अहिल्या मातेनं देह ठेवला त्या क्षणाला ज्या गाईला रोज त्या घास भरवत होत्या त्या गाईनं आपलं डोकं घावानीवर आपटून आपटून आपला प्राण सोडला. इतिहासामध्ये पुराणामध्ये अशी घटना दाखवून द्या. पुण्यश्लोक शब्द नावापुढं ही उपाधी येण्यासाठी आपलं पूर्ण जीवन वैराग्यानं परिपूर्ण असावं लागतं.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. भूतांची दया ही संतांच्याच जीवनात पाहायला मिळते. एका प्राण्यानं जीव देणं ही घटना सामान्य व्यक्तीच्या जीवनात शक्य नाही, त्याला साधू किंवा संतच व्हावं लागतं. म्हणून महाराणी, राजमाता, रणरागिणी ही कुठल्याही उपाधी दिल्या तर त्याच्यापेक्षा मोठी उपाधी जी आहे ती पुण्यश्लोक. आणि निर्मल गंगाजल हे 2 शब्द जे वापरले ते पेशव्यांनी अहिल्यामातेसाठी वापरलेले आहेत. आजपर्यंत या पृथ्वीवर एकाही स्त्रीच्या नावापुढं ही उपाधी लागलेली नाही. निर्मल गंगाजल पुण्यश्लोक अहिल्यामाता. आज तुम्ही ज्यांनी श्रवण केलं त्या सर्वांनासुद्धा निश्चितपणानं पुण्य आज ह्या मातेचं श्रवणाचं पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही. कारण हे फक्त एका राजमातेचं चरित्र नाही, तर हे एका साध्वीचं चरित्र आहे, एक संत चरित्र आहे, एक समाजसेवकाचं चरित्र आहे, एक निसर्गसेवकाचं चरित्र आहे आणि एक भगवंत सेवेचं चरित्र आहे. त्यामुळं जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला नैराश्य येईल, दुःख येईल, त्या वेळेला जिजाऊ चरित्र, शिवचरित्र, अहिल्यादेवीचं चरित्र, त्याचबरोबर माझ्या पुण्यश्लोक अहिल्यामातेचं चरित्र उघडून एकदा डोळ्याखाली घाला. तुम्हाला जीवनामध्ये उभारी आलेल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यामातेला आदरांजली ठरेल. आज या ठिकाणी आपणा सर्वांसमोर ज्यांना माझ्या जीवनाचा आदर्श समजला, कामधेनू सेवा परिवारातून 13 वर्षामध्ये ज्या विधवांची सेवा सुरू झाली, ती विधवांची सेवा म्हणजेच माझ्या अहिल्या मातेचं पूजन सुरू झालं, माझ्या जिजाऊचं पूजन सुरू झालं, माझ्या सावित्रीबाईचं पूजन सुरू झालं. हा जीवनातला बदल निव्वळ आणि निव्वळ अहिल्या मातेच्या जीवनचरित्राच्या वाचनानं झाला आणि तीच माझी जीवनगाथा बनली. आपल्याही जीवनामध्ये असाच या चरित्राचा उपयोग हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अहिल्या मातेच्या चरणावर हे वाक्पुष्प अर्पण करून थांबतो. जय मल्हार.